नमस्ते मंडळी. श्रावण महिना सुरू आहे, त्यामुळं श्रावणात काय नेमकं खायचं आणि पौष्टिक तत्व आपल्या शरीरामध्ये कशी घ्यायची असं तुम्हाला सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल. त्याचं सोल्युशन तरुण भारतनं काढलेलं आहे. खास श्रावण महिन्यामध्ये शुद्ध शाकाहारी आणि तितक्याच पौष्टिक रेसिपीजच्या या सीझनमध्ये आणि या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण शाहूनगरमध्ये आहोत आणि शाहूनगरमध्ये ऐश्वर्या भोसले यांच्या घरी आपण आलोय आणि आज ते आपल्याला जी डिश शेअर करणार आहेत. माझा असा अंदाज आहे की त्या डिशची फक्त तुम्ही भाजी खाल्ली असेल. आज आपण त्याचं सूप घेणार आहे. आता त्या डिशविषयी स्वतः ऐश्वर्या मॅमच सांगतील. मॅम, तुमचं स्वागत आहे तरुण भारतच्या डिजिटल पोर्टलमध्ये. मला तुम्ही सांगा की आज तुम्ही काय खवय्यांसाठी देणार आहे आणि काय त्याची स्पेशालिटी असणार आहे. आपल्याला वाघाटं माहीत असेल, एक रानभाजी आहे वाघाटं. तर त्याची बऱ्यापैकी आपण भाजी करतो, म्हणजे आषाढी एकादशीचा उपवास सोडायला वगैरे. पण मी असा विचार केला की त्याचा थोडासा ट्विस्ट देऊन काहीतरी वेगळं बनवता येतंय का. तर मी आज तुम्हाला वाघाटाचं सूप कसं बनवतात हे सांगणार आहे. ऐश्वर्या मॅम, तुमच्याशी बोलताना मगाशी असं लक्षात आलं की बाय प्रोफेशन तुम्ही बँकर आहात आणि आता तुम्ही थोडं नेचर आणि या सगळ्याकडे वळलाय. जरा तुमचा तो एक्सपिरियन्स फक्त किंवा तो अनुभव काय होता ते जरा सांगा. मी एक बँकर आहे. 2007 पासून मी जॉब करते बँकेमध्ये. ॲक्सिडेंटली 2020ला मला स्वतःला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि त्याची ट्रीटमेंट आणि त्याचा जो अनुभव आहे त्याच्यातून जेव्हा मी जात होते तेव्हा असं लक्षात आलं की निसर्गाच्या थोडं जवळ गेलं पाहिजे आणि निसर्गामध्ये मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या नॅचरल आहेत, ते आपल्या जेवणामध्ये कशा इन्क्लूड करता येतील याचा विचार करू लागले. आणि ट्रीटमेंटनंतर मागच्या 1-2-3 वर्षापासून मला रानभाज्या हा कन्सेप्ट कळाला. म्हणजे आपण मेथी, पालक ह्या गोष्टी खात असतो, पण रानभाज्या हा जो प्रकार आहे हा पावसाळ्यातच मिळतो आणि आयुर्वेदिक व्हॅल्यूनुसार असं आहे की त्या भाज्या एकदा तरी तुमच्या जेवणामध्ये वर्षभरात आल्या पाहिजे. त्यातलीच एक ही भाजी आहे वाघाटं. वाघाटाची आयुर्वेदिक व्हॅल्यू जर आपण बघाल किंवा सांगायचं झालं तर हे त्रिदोषनाशक आहे असं त्याला म्हणतात. म्हणजे कफ, वात आणि पित्त ह्या तिन्ही याच्यावरती चालते. BP शुगर कंट्रोलसाठी चालते आणि सगळ्यात महत्त्वाचं ही भाजी कृमीनाशक आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये जर ही भाजी खाल्ली तर असं म्हणतात की एक पुढचे 5-6 महिने आपल्या लहान मुलांच्या पोटातले जंत वगैरे हा जो प्रकार आहे तर तो त्याच्यामुळे परत उद्भवत नाही या वर्षासाठी. त्यामुळं रानभाज्यांची जी बेसिक गोष्ट आहे की ह्या नॅचरली ग्रोन आहेत. म्हणजे जी इम्युनिटी आपण म्हणतो त्यांना कुठलं खत पाणी घालावं लागत नाही. निसर्गाच्या गोष्टींमध्ये ह्या वाढतात आणि त्याच्यातून ज्या उगवतात तर त्या आपल्यालाही इम्युनिटी द्यायचं काम करतात. म्हणून रानभाज्या खाल्ल्या पाहिजेत. तर आपण आता रेसिपीकडे वळूयात. वाघाटाचं सूप कसं बनवायचं हे पाहणार आहोत. यासाठी आपण इथे साहित्य घेतलेलं आहे: मिरी, कांदा, मीठ, जिरं, लसूण, मिरची आणि हिंग. आता हे पूर्ण जे साहित्य आहे ते आपण कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकतोय, जेणेकरून वाघाटं व्यवस्थित शिजेल आणि त्याचा गर आपल्याला मिळेल. तर आता आपण हे पूर्ण साहित्य एकत्र कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकू. साधारण 3 शिट्ट्या याला आवश्यक असतात. आपण आता बघू शकता की वाघाटं छान पद्धतीने शिजलेलं आहे. आपल्याला आता त्याच्या बिया पूर्णपणे बाजूला काढून घ्यायच्या आहेत. आपण मगाशी सांगितलं की या पद्धतीने ह्या बिया आहेत. ॲक्च्युली ह्या बिया थोड्याशा कडवट लागतात, म्हणून ह्या आपल्याला याच्यातून बाजूला काढायच्या आहेत. तर मी इथे एक थोडीशी मोठी चाळणी वापरली आहे, गाळणी म्हणू शकतो याला. याच्यातून आपण या बिया अशा गाळून घेणार आहेत, जेणेकरून बिया बाजूला होतील आणि आपल्याला खाली वाघाटाचा पल्प मिळेल. हे बघू शकता तुम्ही, पूर्ण बिया बाजूला झालेल्या आहेत. आता तुम्ही बघू शकता बिया सगळ्या काढून झालेल्या आहेत. तरी पण एकदा आपण हे मिक्सरमधून फिरवून घेऊयात, म्हणजे सूप सारखी आपण जी कन्सिस्टन्सी म्हणतो ती आपल्याला मिळेल. आपण आता बघू शकता की हे छान एकजीव झालेलं आहे. आता शेवट
पुढची स्टेप की आपण आता ह्याला तुपात फोडणी देणार आहोत. आता आपण थोडंसं फोडणीसाठी साजूक तूप टाकूयात. तूप गरम झालं की थोडंसं जिरं आपण टाकू. बाकी सगळं साहित्य आपण ऑलरेडी शिजताना टाकलेलंच आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे जास्त इन्ग्रेडियंट्स आता फोडणीच्या वेळेस जाणार नाहीत. तसं जिरं टाकूयात आपण याच्यात, बाकी काही आवश्यकता नाही आहे. आता तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी ते घट्ट झालेलं आहे. त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करूयात. करू शकता. सर्वात शेवटी थोडीशी आपण कोथिंबीर टाकूयात. खरं तर रानभाज्यांची ओरिजिनल चवच ठेवलेली कधी चांगली. म्हणजे आपण ॲडिशनली बाबा कढीपत्ता आहे किंवा इतर गोष्टी आहेत त्या थोड्याशा टाळायच्या, पण ठीक आहे, कोथिंबीर लास्टला छान दिसते म्हणून मी टाकलेली आहे. उकळी यायला लागलेली आहे आता सूपला. आपण थोडंसं मीठ वगैरे कसं झालं आहे हे टेस्ट करायला देऊयात. आणि कसं झालंय ते पण सांगा. नक्की. तर हे वाघाट्याचं सूप तयार आहे. आता मी त्याची चव बघणार आहे ते कसं आहे ते. एकदम प्युअर देशी आणि त्याचं जे फ्लेवर येतोय ना त्याच्यात कडवटपणा आहे, त्याच्यात सात्विकपणाही जाणवतोय. त्यामुळं हे फार सुंदर झालेलं आहे. आणि मॅडम मगाशी जे म्हणत होत्या की या रानभाज्या आपल्याला वेळोवेळी किंवा वर्षातून किमान एकदा त्या आपल्या पोटात गेल्या पाहिजेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा. आणि तुम्ही जर अशा काही वेगळ्या हटके आणि श्रावण स्पेशल रेसिपी तयार करत असाल तर आम्हाला नक्की कळवा.